नमस्कार मित्रांनो, साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत निरूपाच्या बड्डेसाठी सत्याने आणलेला सोन्याचा हार पंकजने बदली करून आणताच नकली हाराचे सत्य समोर येताच मोठा धमाका झालेला आपल्याला बघायला मिळणार आहे. तरी ते सकाळी सकाळी मीराची आता देवपूजा चालू असते. मीरा देवासमोर हात जोडते आणि मनाशीच म्हणू लागते, देवा, अरे यांच्यावरती अन्याय होऊ देऊ नको रे. खरंच यांचं त्यांच्या आईवरती खूप प्रेम आहे. आई म्हणजे अगदी त्यांची श्रद्धा आहे आणि बाप म्हणजे त्यांच्या मनातला देव. त्यामुळे यांच्या श्रद्धेला कसलीही इजा होऊ देऊ नको रे. आई बाबा त्यांचे हेच असू दे, मला एवढंच म्हणायचे, दुसरं कसलंही सत्य माझ्यासमोर येऊ देऊ नको, अशी प्रार्थना आता मीरा देवाकडे करत असतानाच पाठीमागनं सुधाकर भाऊ येतात. आता सुधाकर भाऊ मीराकडे एकटक बघत मनाशीच म्हणू लागतात, ही पोरगी काय ऐकायला तयार नाही. सत्यजितच्या जन्माचं सत्य जर हिच्यापासनं लपवायचं असेल तर मला काहीतरी करावंच लागेल. आता लगेच मीराची देवपूजा होताच मीरा उठून उभी राहते आणि पाठीमागे वळते तर तिला बाबा दिसू लागतात. त्यावर मीरा म्हणू लागते, बाबा तुम्ही कधी आलात, मी बघितलंच नाही. त्यावर सुधाकर भाऊ म्हणू लागतात, मीरा बाळा, अगं तू मला विचारत होती ना सत्यजितचं बर्थ सर्टिफिकेट कुठं आहे, पण मला आठवत नव्हतं, पण मीरा मला आठवले बरं का. त्यावर मीरा खुश होते, आठवले बाबा, कुठे द्या की मला. त्यावर सुधाकर भाऊ म्हणू लागतात, मीरा अगं सत्यजितच्या शाळेतच राहिलं आणि सत्यजित गावाकडे होता ना शाळेत, एकदा शाळेत दिलं होतं आणि परत घ्यायचं विसरून गेलो, म्हणून मला आत्ता आठवलं ते बर्थ सर्टिफिकेट त्या गावाकडच्या शाळेतच राहिले म्हणून. त्यावर मीरा म्हणू लागते, जाऊ द्या, पण शाळेत नक्की आहे ना, मी आता लवकरच गावी जाते आणि ते बर्थ सर्टिफिकेट घेऊन येते. त्यावर सुधाकर भाऊ लागतात, नाही मीरा, एवढ्या लांब तुला जाण्याची काय गरज, आपण ते कसं आणायचं कसं मिळवायचं हे बघून घेऊया, काहीतरी करूया, चला आधी आपण चहा वगैरे घेऊयात, चल बरं. सगळेजण आता इथे चहा घेत असतात. मस्त सकाळी सकाळी सगळ्यांच्या गप्पा रंगलेल्या असतात, पण पंकज मात्र तिथे आलेला नसतो. तेव्हा निरूपा विचारू लागते, काय ग देविका, अगं बबड्या कुठे, तू अजून तयार झाला नाही का. त्यावर देविका म्हणू लागते, आई तो तयार होतोयच, येईलच इतक्यात. त्याच वेळेस सुधाकर भाऊ म्हणू लागतात, चला आता उद्याचा दिवस आपल्यासाठी खूप खास आहे बरं का. कारण पोरांनो, उद्या काय तुम्हाला चांगलंच माहिती आहे ना, निरूपाचा बड्डे. आणि उद्याचा निरूपाचा बड्डे एक नंबर धूमधडाक्यात व्हायलाच पाहिजे. म्हणजे कसं आहे ना, हा बड्डे आपण कधी विसरू शकणार नाही, असला भारी. त्यावर निरूपा म्हणू लागते, हो व्हायलाच पाहिजे, मला ना बड्डे साजरा करायला खूप आवडतं. त्यावर लगेच सत्य म्हणू लागतो, होणार बाप, निरूचा बड्डे अगदी दणक्यात साजरा झाला पाहिजे, हो की नाही निरूपा. निरूपाही हसू लागते आणि सत्याकडे बघू लागते. त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो, बाप मग आपण एक काम करायचं का, आज मस्त शॉपिंगला जायचं का समद्यांनी, मस्त शॉपिंग करून येऊया की. त्यावर सुधाकर भाऊ लागतं, सत्यजित, अरे पण तुमची कामं आणि शॉपिंग कसं जमणार बरं, मग कामं बंद राहतील की. त्यावर सत्य म्हणू लागतो, बाप तू कशाला टेन्शन घेतोय, अरे आता या सत्याकडे एक नाही दोन दोन गाड्या आहे, एक गाडी शॉपिंग करायला जाईल आणि दुसरी गाडी भाडी मारेल की. अरे धंदा पण चालू आणि इकडे शॉपिंग पण चालू, किती मस्त आयडिया. त्यावर सुधाकर भाऊ लागतं, चालेल, मग आपण सगळेजण मस्त शॉपिंगला जाऊया. तेवढ्यात आता फुसका पंकज बॅग घेऊन आता लगेच त्याच्या शॉपवरती निघालेला असतो. तो आता इकडे चहा नाश्ता करण्यासाठी न येता आता डायरेक्ट सरळ दरवाज्यातनं बाहेर निघणार. तेच सत्याचं लक्ष या पंकजकडे जातं. तेव्हा सत्य म्हणू लागतं, ए बाबड्या, बाबड्या थांब, कुठे चाललाय, अरे थांब की, चहा वगैरे घेऊन जा. त्यावर पंकज म्हणू लागतो, नाही नको, मला नको आहे. त्याच वेळेस सगळेजण पंकजकडे बघू लागतात. सत्य धावतच जातो आणि पंकजच्या गळ्यात हात टाकतो आणि त्याला ओढतच इकडे सगळ्यांकडे घेऊन येत असतो. त्यावर पंकज म्हणू लागतो, ए काय जबरदस्ती, मी सांगितलं ना माझ्याकडे वेळ नाही आहे, मला जायचे, जाऊ दे मला. त्यावर सत्य म्हणू लागतो, बबड्या, अरे एवढी कसली घाई आली, आजही पोलीस स्टेशनला जायचं आहे का. सगळ्यांना धक्काच बसतो, पोलीस स्टेशनला, हा पंकज पोलीस स्टेशनला का जातोय. सगळेजण आता या फुसक्या पंकजकडे बघू लागतात. त्याच वेळेस निरूपा मनाशीच म्हणू लागते, या पंकजने काही कांड तर करून ठेवलं नाही ना, नक्की हा पोलीस स्टेशनला गरके का मारतोय, हा सत्य असं काय बोलतोय, नक्कीच काहीतरी भानगड दिसायली, असे ती मनाशीच म्हणू लागते. त्याच वेळेस आता पंकज म्हणू लागतो, मम्मा तुम्ही सगळेजण माझ्याकडे असं काय बघायलेत. त्यावर निरूपा म्हणू लागते, बबड्या पोलीस स्टेशनला का गेला होता तू, नेमकं काय चालू आहे सांगशील का. त्यावर पंकज म्हणू लागतो, मम्मा
अगं मी बिझनेस एक्सपोर्ट करतोय ना, मग मला परमिशन हवी असते, म्हणून मला कधीतरी पोलीस स्टेशनला जावं लागतं. काही नाही दुसरं. बरं चला, माझ्याकडे ना वेळ नाही आहे, मला खूप अर्जंट जायचं आहे, मी निघतो असे म्हणत आता पंकजने तिकडनं पळ काढलेलं असतो. पण निरूपाला मात्र शंका आलेली असते. हा बबड्या कधी काय खोटं बोलेल सांगताच येत नाही. तेव्हा निरूपा म्हणू लागते, मीरा आज सगळ्या घरांची साफसफाई मस्त कर, मी आलेच आ. असे म्हणत निरूपा धावतच आत्ता बाहेर येते. आता बाहेर पंकज बूट घालून निघालेले असतानाच निरूपा पटकन त्याचा हात पकडते. पंकज थांब. अरे हा सत्या काय बोलत होता? तू पोलीस स्टेशनला कशाला गेला होता? नेमकं काय भानगड केली सांगून टाका. पंकज यावेळेस खोटं बोलू नको. त्यावर पंकज लागतो, मम्मा अगं त्या सत्याचं कुठे मनावर घेतेस तू? अगं मी बिझनेस वाढवतोय ना, मग त्यासाठी परमिशन घ्यावी लागते. आणि माझा बिझनेस एवढा एक्सपोर्ट झाला आहे मम्मा, त्यामुळे कधीतरी पोलीस स्टेशनला जावं लागतं. तू नको टेन्शन घेऊ, तू एन्जॉय कर, जा मस्त शॉपिंग कर. असे म्हणत पंकज तिकडनं निघून जातो. आता इकडे मीरा साफसफाई करण्यासाठी पंकजच्या रूममध्ये आलेली असते. आता ती झाडू मारत असतानाच तिचं लक्ष आता टेबलवरती पंकजचं जे वॉलेट घरीच राहिलेलं असतं ना त्याकडे जातं. तेव्हा मीरा मनाशीच म्हणू लागते, अरे देवा, पंकजचं वॉलेट तर घरीच राहिलं आहे, आता फोन करून त्याला कळवावं लागेल. असे म्हणत मीरा पटकन आपला मोबाईल हातात घेते आणि पंकजचा नंबर डायल करणार. तेच तिच्या लक्षात येतं, पंकजचं वॉलेट घरीच आहे, त्यात पंकजचं आधार कार्ड नक्कीच असेल आणि मला यातनं पंकजची जन्माची तारीख नक्कीच मिळू शकते. असे म्हणत आता मीरा पटकन घाबरतच ते वॉलेटजवळ येते. आजूबाजूला मागे पुढे बघते आणि पटकन त्यातनं आधार कार्ड बाहेर काढते. तर इकडे बाहेर आलेल्या पंकजच्या लक्षात येतं की माझं वॉलेट घरीच राहिले. अरे देवा, शिट, पुन्हा घरी जावं लागेल. तो पुन्हा आता सोसायटीतनं घरी आलेला असतो. मीरा आता ते आधार कार्ड हातात घेते आणि हसतच त्याकडे बघू लागते. पण त्यावरची जन्मतारीख बघताच मीराला धक्का बसतो, कारण त्यावरती 12/10/1998 म्हणजे 12 डिसेंबर 1998 साली पंकजचा जन्म झालेला असतो. आता मीरा लगेच बोटावरती आकडे मोजू लागते. डिसेंबरपासनं एप्रिलपर्यंत तर 6च महिने होतात आणि मग 6 महिन्यांनी यांचा जन्म कसा झाला आहे? हे कसं शक्य आहे? नाही 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 देवा, हे सगळं काय सत्य उघड होतं आहे? याचा अर्थ ते 5 महिन्यांचं बाळ पंकज असेल का? आणि मग म्हणजे हे सासूबाईंचे नाही आहेत का? त्याच वेळेस आता हॉलमध्ये पंकज आलेला असतो. आता तो वॉलेट घेण्यासाठी आपल्या रूममध्ये येणार. तेच मीरा पटकन आतमध्ये त्या आधार कार्डाचा आपल्या मोबाईलमध्ये फोटो काढून घेते. पंकज आल्याची चाहूल तिला लागलेली असतानाच ती पटकन आता पडद्याआड लपून बसते. दरवाजा उघडताच रूममध्ये पंकज डोकावून बघतो तर टेबलवरती वॉलेट तसंच ठेवलेलं असतं. तो पटकन ते वॉलेट खिशात घालतो आणि तिकडनं निघून जातो. मीरा आता पडद्याआड लपलेली असते. ती पटकन बाहेर येते. आता रूमच्या बाहेर येताच लगेच मीरा तो फोटो बघू लागते. मीराला मात्र खूप सारे असंख्य प्रश्न पडलेले असतात. जर पंकज 5 महिन्यांचा असेल याचा अर्थ सासूबाई यांच्या खऱ्या आई नाही आहेत का? हे सगळं काय आहे? असे असंख्य प्रश्न तिच्या मनात धुमाकूळ घालत असतात. तर त्यानंतर इथे आता संध्याकाळची वेळ झालेली असते. निरूपा आपल्या रूममध्ये असते. आरशात बघत आता निरूपा म्हणत असते, चला उद्या माझा बड्डे आहे, माझा बबड्या उद्या मला मस्त मोठा नेकलेस आणणार आहे, कारण आता त्याच्याकडे पैसे पाणी भरपूर येतात ना, त्याचा बिझनेस किती खूप छान चालतो. मग माझा बबड्या माझ्यासाठी नेकलेस नक्कीच आणणार. कसा दिसेल ना नेकलेस मला? असा विचार करत निरूपा आरशात बघून हसत असताना सत्य येतो. निरूपा, अगं मला माझा हार हवा होता. आता निरूपाला धक्का बसतो. निरूपाला आठवतं की रात्रीच तिने तो हार पंकजकडे दिलेला असतो. आता निरूपाला काय उत्तर द्यावं काही सुचत नाही. तेव्हा ती मनाशीच म्हणू लागते, नाही नाही, मला आता काहीतरी खोटं बोलून सत्याला या विषयापासून लांब करावंच लागेल, नाहीतर तो हार पंकजकडे हे कळताच सत्या मात्र वाट लावून टाकेल. त्याच वेळेस सत्या म्हणू लागतो, निरूपा अगं सांग की. तेव्हा निरूपा म्हणू लागते, सत्या अरे मला विचारायचं होतं तुझा गाड्यांचा बिझनेस कसा चालू आहे? त्यावर सत्या म्हणू लागतो, 1 नंबर भारी की. त्याच वेळेस आता निरूपा म्हणू लागते, अरे पण तू कुठली गाडी चालवतो? जुनी चालवतो की नवी चालवतो? त्यावर सत्य म्हणू लागतो, आपलं तसं काही बी नाही, आपल्याला 2 बी गाड्या आवडतात, आपण कधी ही चालवतो कधी ती चालवतो. पण निरूपा
मी पक्याला ना एक गाडी भाड्याने चालवायला दिली ना, मग तो दिवसभर भाडी मारतो आणि संध्याकाळी मला हिशोब देतो. त्यावर निरूपा म्हणू लागते, हो, हिशोबाला कसं माणसाने चोख असायला हवं. मग मी तेच सांगायले सत्या, हिशोब चांगला करत जा, कामाशी काम ठेवत जा. त्यावर सत्या म्हणू लागतो, हो निरूपा, पण माझा हार कुठे, मला तो हवा होता. तेव्हा निरूपा म्हणू लागते, अच्छा, हारावरनं मला लक्षात आलं. सत्या, माझ्या मैत्रिणीच्या घरी ना कार्यक्रम आहे. अगं, ती मला विचारत होती तिला 75 हारांची ऑर्डर द्यायची. मग मी तिला सांगितलं, ए बाई, ऑर्डर बाहेर कुठे देऊ नको, माझी सून असे मोठमोठाले हार बनवती, तिलाच ऑर्डर दे. तेव्हा सत्या मनाशीच म्हणू लागतो, चक्क धूमकेतूचं आणि माझं एवढं कौतुक. निरूपा आमचं कौतुक कसं काय करायली. त्याच वेळेस निरूपा म्हणू लागते, बरोबर बोलले ना मी तिला. तेव्हा सत्या म्हणू लागतो, बरोबर की, धूमकेतू देईल की बनवून ऑर्डर आल्यानंतर. त्याच वेळेस आता निरूपा म्हणू लागते, खरंच सत्या, तू आणि मीरा किती कष्ट करतात रे. असंच तुमचे कष्ट लवकरात लवकर वरती जाओ आणि तुम्ही दोघे खूप मोठे हो. आता सत्याला तर खूपच कौतुक वाटायला लागतं, कारण आपली आई आपलं एवढं कौतुक करायली, एवढं गुणगान गायली. त्याच वेळेस सत्या म्हणू लागतो, निरूपा, पण मला माझा तो सोन्याचा हार हवा होता गं. त्यावर निरूपा म्हणू लागते, हार? अरे पण मला तर आत्ता देविकाकडे ॲब्रोज करायला जायचं होतं. उद्या माझा बड्डे आहे ना, मी छान दिसायला पाहिजे की नाही. आणि तुझा तो हार मी लॉकरमध्ये ठेवला आहे, आणि लॉकरची चावी कुठे ठेवली मला ना आत्ता आठवत नाही. सत्या, मला आठवलं का मी शोधते आणि मग तुला देते. माझं गोड बाळ, देते मी उद्या. असे म्हणत निरूपा पटकन आता सत्याच्या गालावरनं हात फिरवते आणि त्याची एक अशी पप्पी घेते. आता मात्र सत्याला कसला भारी आनंद झालेला असतो. तेव्हा सत्या मनाशीच लागतं, ये, मला माझी आई भेटते. माझ्या आईचं माझ्यावरती किती प्रेम आहे ना. खरंच निरूपाने माझ्या तोंडावरनं हात फिरवला आणि अशी पप्पी घेतली. खरंच खरंच मला खूप भारी वाटतंय. असं आकाश ठेंगणं झाल्यासारखं सत्याला वाटू लागतं. काय करावं काय नाही असतं त्याला झालेलं असतं, कारण माझी आई माझं एवढं कौतुक करते, माझ्यावरती एवढं प्रेम करते. खरंच लवकरात लवकर निरूपाचं प्रेम सत्य तुला भेटणार. असे म्हणताच रवी तिकडे येतो आणि मला लागतो, दादा, अरे मला तुझ्याशी ना जरा बोलायचं होतं, तुला काहीतरी सांगायचं होतं. त्यावर सत्य मला लागतो, ए रव्या, अरे आधी मला तुला काहीतरी सांगायचं आहे. अरे आत्ता आहे ना निरूपा माझं आणि मीराचं म्हणजे धूमकेतूचं खूप कौतुक करत होती. आणि तुला माहिती आहे रव्या, अरे तिने माझ्या तोंडावरनं असा हात फिरवता आणि अशी पप्पी पण घेतली. तेव्हा रवी लागतो, खरंच? त्यावर सत्य मला लागतो, हो रव्या, आणि एवढंच नाही, उद्या तिचा बड्डे आहे ना, म्हणून मी तिच्यासाठी मस्त सोन्याचा नेकलेस आणला आहे. आता मात्र रवीला तर खूपच आनंद होतो. सत्या दादा, एक नंबर भारी की. त्याच वेळेस सत्य मला लागतो, रव्या, अरे पण तू काय सांगत होता. त्यावर रवी लागतो, काही नाही, माझं राहू दे, तुझा एक नंबर भारी. असे म्हणत दोघेही तिकडनं निघून जातात. तर इकडे हॉलमध्ये आता सुधाकर भाऊ विचार करत बसलेले असतानाच आता धूमकेतू तिकडे येते आणि मला लागते, बाबा, अहो मला ना एक विचारायचं होतं. असे म्हणत आता मीरा लगेच बाबांजवळ बसते. त्यावर सुधाकर भाऊ लागतात, विचार की. मीरा, अगं काय विचारायचं आहे. त्यावर मीरा म्हणू लागते, बाबा, अहो मी ना त्या डान्स क्लासमध्ये गेले होते. आता सुधाकर भाऊंना धक्का बसतो, म्हणजे निरूपा ज्या ठिकाणी डान्स करत होती त्या ठिकाणी मीरा पोचली. तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते, हो बाबा, त्या मॅडमही मला भेटल्या. मला तिकडे गेल्यानंतर एक कळालं आहे बाबा, की जेव्हा सासूबाईंनी हे नृत्य केलं होतं त्यांना बक्षीस भेटलं होतं, त्यावेळेस सासूबाईंना 5 महिन्यांचं बाळ होतं. मग ते बाळ कोण होतं बाबा. हे कसे असू शकतात 5 महिन्याचे, सांगा ना. त्यावर लगेच सुधाकर भाऊ लागतात, हे कसं शक्य आहे. नाही नाही नाही, असं असूच शकत नाही. त्यावर मीरा म्हणू लागते, बाबा तुम्ही नीट आठवा ना, ते बाळ नेमकं कोण होतं, तुम्हाला आठवेल की. हे बघा, मी त्यांची डायरी वाचली, त्यांनी प्रत्येक दिवसाचं त्या डायरीत लिहिलेलं आहे हो. आणि त्यात 12 एप्रिल 1999ला तो कार्यक्रम झाला आणि यांचा जन्म 14 एप्रिल 1999ला आहे. मग बाबा हे कसे 5 महिन्याचे असू शकतात, सांगा ना तुम्ही, ते बाळ कोण असेल. त्यावर सुधाकर भाऊ लागतात, मीरा, अगं त्यांची काहीतरी गल्लत झाली असेल, लिहिण्यात चुकल्या असतील तारखा, असं नाही आहे काही. त्यावर मीरा म्हणू लागते, नाही बाबा, चुकूच शकत नाही, मी स्वतः माझ्या डोळ्यांनी ती डायरी बघून आले, हे कसं शक्य आहे बाबा, यांची जन्मतारीख. त्याच वेळेस सत्या येतो. तेव्हा लगेच सत्या म्हणू लागतो, धूमकेतू, धूमकेतू, चल पटकन, अगं इकडे काय बसली तू, चल, माझं तुझ्याकडे खूप महत्त्वाचं काम आहे. त्यावर मीरा म्हणू लागते, हो, मी ना जरा महत्त्वाच्या विषयावरती बाबांशी बोलते हो, त्यामुळे प्लीज मला थोड्या वेळ ती बोलू द्या की. त्यावर सत्या म्हणू लागतो, बाप,
अरे तू काय टाईमपास करत बसलाय? अरे आता रात्र झाली की नाही? चला बरं झोपून घ्या. धूमकेतू चल, माझं खूप अर्जंट काम आहे. असे म्हणत सत्या धूमकेतूचा हात पकडतो आणि ओढतच तिला आपल्या रूममध्ये घेऊन जातो. आता रूममध्ये येताच सत्याने एक छोटासा बॉक्स आणलेला असतो. तेव्हा तो धूमकेतूला दाखवू लागतो. त्यावर मीरा म्हणू लागते, यात काय आणलंय? तेव्हा सत्या म्हणू लागतो, धूमकेतू, यात मी छोटासा केक आणलाय. हे बघ, आता रात्रीचे 12 वाजणारच आहे. एकदा का 12 वाजले की लगेच आपण अशा फुलांच्या पाकळ्या घ्यायच्या, त्यात हा केक ठेवायचा, मेणबत्ती पेटवायची आणि निरूपाच्या रूमजवळ जायचं. ठोक ठोक दरवाजा वाजवायचा. भडकलेली निरूपा रागातच दरवाजात येईल आणि मग लगेच हॅपी बर्थडे आई असं सेलिब्रेशन करायचं. किती भारी वाटते ना? माझ्या आईचा बड्डे छान होईल ना? निरूपाला मी मस्त 12 वाजता हॅपी बर्थडे करणार आहे. तेव्हा मीरा मनाशीच म्हणू लागते, किती प्रेम करतात हे यांच्या आईवरती. आणि मला जे सत्य समोर दिसतंय ते तर काहीतरी वेगळंच आहे. नाही नाही नाही, असं काही होऊ नये रे देवा. त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो, धूमकेतू थांब, मी फुलांच्या पाकळ्या आणतो. आता एका ताटात सत्याने मस्त फुलांच्या पाकळ्या आणलेल्या असतात, त्यात केक ठेवलेला असतो. तेव्हा सत्या म्हणू लागतो, धूमकेतू जा पटकन, तू लाईट बंद कर, मी मेणबत्ती पेटवतो. आता धूमकेतूने लाईट बंद केलेले असतात. सत्या मेणबत्ती पेटवतो आणि एकटक त्या केककडे बघू लागतो. त्याच वेळेस मीरा मनाशीच म्हणू लागते, किती प्रेम करतात हे यांच्या आईवरती आणि यांच्या आईच्या प्रेमासाठी हे हसूसलेत. त्या प्रेमाला उजाळा देण्यासाठी यांचे हे सगळे प्रयत्न चालू आहे. पण जेव्हा सत्य यांच्या समोर येईल तेव्हा काय होईल? नाही नाही नाही, हे सत्य कधी यांच्यासमोर येता कामा नये, नाहीतर हे कोलमडून पडतील, असा विचार आता धूमकेतूच्या मनात आलेला असतो. त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो, धूमकेतू अगं बघत काय बसली, चल की पटकन. त्याच वेळेस इकडे बाहेर आता निरूपा हॉलमध्ये येते आणि ओढतच पंकजला त्याच्या रूममधनं बाहेर काढते. तेव्हा पंकज लागतो, मामा अगं किती रात्र झाली, झोपू दे की, कशाला आणले मला इकडे? त्यावर निरूपा म्हणू लागते, हाराचं काय झालं सांग पटकन. तेव्हा पंकज लागतो, हाराचं? कुठल्या हाराचं? त्यावर निरूपा म्हणू लागते, 2 कानाखाली ओढून सांगेला, अरे मी तुला कालच मीराचे दागिने तो सत्याने आणलेला हार दिलाय ना, त्याचं काय झालंय? मगाशी तो सत्य आला होता आणि त्या हाराबद्दल मला विचारत होता. त्याला तो हार हवाय आणि मी त्याला उद्या देईल असं सांगितलंय. त्यामुळे पंकज मला उद्या तो हार हवाय. तेव्हा पंकज लागतो, मामा उद्या? उद्या कसा देऊ शकतो मी? अगं 4 दिवस कुठे होतील उद्या? त्यावर निरूपा मला लागते, पंकज मला काही माहिती नाही आहे. त्या सत्याला जर कळलं ना, थोडी जरी अशी खबर लागली ना, तर माझी पण काही खरं नाही आणि तुझं पण काही खरं नाही. त्यामुळे मला उद्या सकाळी तो हार पाहिजे म्हणजे पाहिजे. त्यावर पंकज लागतो, मम्मा मी कसा आणू शकतो उद्या हार? मी तर ते दागिने आणि तो हार विकलाय ग. आता निरूपाला धक्का बसतोय, भिंडोक पोरा, अरे तू ना विश्वास ठेवण्याच्या लायकीचा नाही आहे. तू काय बोलला होता, पुन्हा परत आणून देशील ना हार? मग तू विकला कसा? अरे त्या मीराच्या दागिन्यांचं जाऊ दे, पण तो सत्याचा नेकलेस पहिला आण रे बाबा, नाहीतर उद्या माझं काही खरं नाही. तेव्हा पंकज लागतो, मम्मा मम्मा प्लीज तू काहीतरी कर ना, ह्यावेळेस एवढं सांभाळून घे ना मम्मा प्लीज, बिझनेससाठी मला पैशांची अर्जंट गरज होती ग. त्यावर निरूपा म्हणू लागते, गप्पा बाईस, अरे दरवेळेस तसंच करतो तू ना विश्वास ठेवायच्या लायकीचा नाही आहे. असा डोक्यात जातो पंकज, तुला ना सोडणार नाही मी. अशा दोघांच्या गप्पा चालू असतानाच आता सत्या मीरा हळूच आता निरूपाच्या रूमकडे निघालेले असतानाच दोघांचं लक्ष हॉलमध्ये बसलेल्या पंकज आणि निरूपाकडे जातं. सत्या पटकन धूमकेतूला खुणावतो. दोघेही आता हॉलमध्ये हळूहळू येणार. तेच आता निरूपा म्हणू लागते, बाबड्या तुला ॲसिडिटी झाली ना, मी तुला जिऱ्याचं पाणी देते, म्हणजे तुला बरं वाटेल, ढेकर येईल आणि मग तुझं पोट मोकळं होईल. त्याच वेळेस पंकज लागतो, मामा काय बोलते तू, ॲसिडिटी? त्याच वेळेस निरूपा त्याला खुणावते, तिकडे बघ सत्या मीरा आलेत. तेव्हा पंकज आता नाटक करू लागतो, हो खूपच ॲसिडिटी झाली. त्यावर सत्या येतो आणि लागतो, काय रे बाबड्या, अरे काय खाल्लंय नेमकं तू एवढी ॲसिडिटी व्हायला, जे तुला पचना झालंय? त्यावर सत्याला लगेच आता ओरडतच पंकज लागतो, बाईस तू उगाच काही प्रश्न विचारू नको. तेव्हा निरूपा म्हणू लागते, पंकज त्याने साधा प्रश्न विचारला ना, काय खाल्लं म्हणून, मग तुला एवढी ओरडायची काय गरज आहे? सत्य मात्र आपल्या आईकडे बघू लागतो. त्याच वेळेस आता सत्या म्हणू लागतो, पंकज अरे तुला ॲसिडिटी झाली, मग एवढ्या रात्री तू का जागरण करतोय आणि उद्याच्याबद्दल गप्पा चालू होत्या का? काय प्लॅनिंग चालू होतं? त्यावर निरूपा म्हणू लागते, छे कसलं आलंय प्लॅनिंग, असं काय बी नव्हतं. त्यावर सत्य मनाशीच म्हणू लागतो, या फुसक्याने निरूपाला बड्डे विश केलं असेल का, म्हणून हा जागा असेल का? नाही नाही नाही, मला हे यांच्याकडनं काढून घ्यावंच लागेल.
कसं आहे ना, पहिल्यांदा विश मलाच करायचे. त्यावर सत्या मला लागतो, बबड्या अरे मला म्हणायचं होतं तुला सकाळी लवकर जायचंय, तर मग एवढ्या गप्पा का रंगल्यात? कशाबद्दल बोलत होता नेमकं? त्यावर लगेच निरुपा मला लागते, नाही रे, अरे तो मम्मा मम्मा करत होता, त्याला ॲसिडिटी झाली होती ना, म्हणून मी आले, आणि तेच, दुसरं काहीच नाही. त्यावर लगेच आता निरुपा मला लागते, बरोबर चला खूप रात्र झाली, आता झोपून घ्या बरं, तुम्हीही झोपा आणि मीही झोपते. असे म्हणत निरुपा निघालेली असताना सत्य मला लागतो, थांब निरुपा, एक मिनिट. धूमकेतू, आता धूमकेतू पटकन लाईट बंद करते. त्याच वेळेस निरुपा ओरडत जाऊ लागते, ए लाईट का बंद केले, एवढा अंधार का केलाय, मी धडपडेल पडेल. तेवढ्यात सत्या मेणबत्ती पेटवतं आणि आता तो केक, त्या फुलांच्या पाकळ्या अगदी छान रात्री मस्त दिसत असतात. आता त्या निरुपासमोर घेऊन येतो आणि मला लागतं, हॅपी बर्थडे निरुपा. आता निरुपाला कसलं भारी वाटत असतं, कारण करेक्ट 12 वाजता सत्याने तिला विश केलेलं असतं. आता मात्र निरुपाच्या डोळ्यात जणू पाणी आलेलं असतं. ती एकटक या सत्याकडे बघू लागते. पंकज तर डोक्याला हात लावतो, कारण पंकजने तर आपल्या मम्माला विशच केलेलं नसतं ना, तो तर विसरलेला असतो. त्याच वेळेस आता निरुपा मला लागते, सत्या तू माझ्यासाठी जागा होता, माझ्यासाठी हे सगळं केलं तू. तेव्हा सत्या मला लागतं, मग निरुपा तुला विश केल्याशिवाय या सत्याला काही झोप लागणार होती का? हॅपी बर्थडे निरुपा. आता मात्र लगेच पंकज लागतो, सॉरी मम्मा, माझ्या लक्षात राहिलं नव्हतं, हॅपी बर्थडे हा मम्मा. निरुपा रागानेच या पंकजकडे बघू लागते. तर त्यानंतर लगेच सत्या पटकन ते ताट खाली ठेवतो आणि आता निरुपाला केक भरू लागतो. निरुपा मात्र डोळे भरून सत्याकडे बघत असते. तर त्यानंतर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला खूपच धमाकेदार असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे, कारण आता इथे निरुपाचा बड्डे असतो आणि आता बड्डेचं केकचं सेलिब्रेशन होताच. सत्या आता निरुपाला म्हणू लागतो, निरुपा अगं मला तो नेकलेस हवा आहे. आता निरुपाने तो नेकलेस सत्याच्या हातात दिलेला असतो. तेव्हा सत्य लागतो, निरुपा हे घे, हा नेकलेस खरं तर मी तुझ्यासाठीच आणला होता, तुझ्यासाठी, तुझी इच्छा होती ना नेकलेस घालण्याची म्हणून. आता निरुपाला कसला आनंद झालेला असतो, कारण सत्याने तो सोन्याचा नेकलेस माझ्यासाठी आणलाय हे ऐकून तिला खूप बरं वाटतं. त्याच वेळेस देविका मला लागते, ए सत्या तुझी लायकी तरी आहे का सोन्याचा नेकलेस आणण्याची? उगाच कुठला तरी 50-100 रुपयाचा आणला असेल आणि सोन्याचा सांगतोय. पंकजला मात्र धक्का बसतो. तेव्हा तो मला लागतो, बेबी जाऊ दे ना, तुला काय करायचं आहे? याचा अर्थ पंकजने हा हार बदली करून आणलेला असतो, सोन्याच्या ऐवजी नकली हार आणून दिलेला असतो. आता मात्र सत्य मला लागते, बबडे उगाच खोटे आळ घ्यायचे नाही आहे, मी माझ्या आईसाठी सोन्याचा हार आणलाय, लगेच आपण साबित करू शकतो. आता लगेच इथे रिया म्हणू लागते, बरं चला हे बघा, जर कुठल्याही सोन्याच्या हारावरती व्हिनेगर टाकलं तर तो हार काळा पडणार नाही, आणि जर हार नकली असेल तर नक्की काळा पडेल. आता व्हिनेगर रियाने त्यावरती टाकलेलं असतं, पण तो हार काळा पडतो. आता मात्र सगळ्यांना धक्काच बसतो. निरुपा मात्र गप्प असते, कारण हा हार नक्की पंकजनेच बदली केला याची तिला गॅरंटी असते. त्यावर देविका म्हणू लागते, बघितलं आई, मी म्हटले होते ना हा सत्य फसवतोय तुम्हाला. तेव्हा मीरा म्हणू लागते, नाही नाही, आम्ही तर सोन्याचा हार घेतला होता. आता मात्र बबड्या तर डोक्याला हात लावतो. सत्या मात्र या हाराचं सत्य कसं शोधणार आणि या बबड्याची आता मिशी भादरून कशी त्याची चंपी करणार हे आपण लवकरच बघूया. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.